हिवाळा सुरू झाला, की आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायला घेतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे नाचणीचे लाडू. तर हे नाचणीचे लाडू खूप फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते, ज्यामुळे हाडे आणि दात हे मजबूत होतात. नाचणी ही पचायला हलकी असते आणि रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रण करण्यास मदत करते. तसेच यामध्ये लोहाचे प्रमाणही छान असते. ही नाचणी लहान मुलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी खूप पौष्टिक आहे. आणि यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्यही चांगले होते. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचे प्रतीक्षाच किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत एकदम छान चविष्ट असा नाचणीचा लाडू, एकदम फायदेशीर आणि भरपूर फायबर असलेला, कॅल्शियम असलेला आणि लोह असलेला. तर पाहूयात कसं बनवायचा नाचणीचा लाडू. नाचणीचा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे आपण सर्वप्रथम घेतलेलं आहे 1 वाटी इतकं तूप. गाईचं किंवा म्हशीचं तूप घ्यायचं आहे. मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असणारे ड्रायफ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण घेतलेला आहे खायचा डिंक. तर हा डिंक तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी खिसलेलं खोबरं. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जिन्नस घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण घेतलेला आहे गूळ आणि आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ किंवा नाचणीचं सत्व. याचे योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घेतलेली आहे, ती छान अशी गरम करून घ्यायची. नंतर जे आपण खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, ते खिसलेलं खोबरं आपल्याला छान लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं नाहीये, कारण हे खोबरं आपल्याला क्रिस्पी झालेलं हवं आहे, जेणेकरून ते हाताच्या साहाय्याने चुरा करता येईल. असं क्रिस्पी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी इतकं हावरी. तर हावरी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका. नाही टाकली तरीही चालेल. त्यामुळे मी तुम्हाला ही प्रथम दाखवलं नव्हतं. तर आता काय करायचंय, कढईमध्ये तूप टाकायचं आणि आपल्याकडे जे ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत, तर मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी इतके बदाम आणि अर्धी वाटी इतके काजू. तर मी आपल्या जे तुपाची वाटी आहे त्यातील 2 चमचे तूप टाकून आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत छान असे लालसर होत नाहीये तोपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवरती हे बदाम आणि काजू परतून घ्यायचे आहेत. आता आपले काजू आणि बदाम परतून झालेले आहेत. आता आपण इथे घेतलेले आहे चारोळे आणि पिस्ता. तर चारोळे आणि पिस्ता मी थोडे-थोडे घेतलेले आहेत. तेवढे तुम्हाला हवे असतील तुम्ही जास्तही टाकू शकता. तशाप्रमाणे तेही आपल्याला छान असे लालसर भाजून घ्यायचे आहेत. आणि हे सगळे जिन्नस आपण परातीमध्ये, ज्या परातीमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं त्या परातीमध्ये मी काढून घेत आहे हळू-हळू. थोडंसं तूप टाकायचं आणि छान असे हे जिन्नस परतून घ्यायचे आहेत. मी इथे 1 वाटी इतकी खारीक घेतलेली आहे, फोडलेली खारीक. तीही छान तूप टाकून आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायची आहे. खारीक मऊसूद परतून झाली ना, ती छान अशी मिक्सरवरती बारीक होते किंवा तुम्ही या ठिकाणी ना खारकीची पावडर सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. आता खारीक छान अशी आपली मऊसूद झालेली आहे. आता परत कढईमध्ये तूप टाकायचं 2 चमचे आणि आपल्याकडे जो डिंक आहे, आपण जो डिंक घेतलेला आहे, तो डिंक थोडा-थोडा करून कढईमध्ये कमी गॅसवरती छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. डिंक जर आतमध्ये तर कच्चा राहिला तर तो दाताखाली येतो. त्यामुळे डिंक छान असा कमी गॅसवरती पूर्ण फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे. आता आपण आहे ना हा डिंक एका सेपरेट डिशमध्ये मी काढून घेत आहे. ज्या डिशमध्ये आपण ड्रायफ्रुट्स काढले त्या डिशमध्ये हा डिंक ठेवायचा नाही. सेपरेट डिशमध्ये डिंक काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी आपल्याकडे जो सगळा एक पॅकेट इतका डिंक होता, तो डिंक मी थोडा-थोडा करून तूप टाकून छान असा परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता डिंक फुललेला किती छान आहे. म्हणजे छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि आतमध्येही कच्चा राहिलेला नाहीये. पूर्णपणे फुललेला आहे. तर ही एक काळजी घ्यायची आहे, की आपण जो डिंक घेत आहोत, तो छान असा फुलला पाहिजे. आतमध्ये डिंक आहे असा राहिला नाही पाहिजे. आता आपलं सगळे जिन्नस छान परतून तळून झालेले आहेत. आता आपण नाचणीचे पीठ आहे, जे मी घेतलेलं आहे, ते पीठ छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण जसा रवा परततो, तसंच आपल्याला तूप टाकून हे नाचणीचं पीठ परतून घ्यायचं आहे. तर मी इथे निम्मं पीठ घेतलेलं आहे. तर प्रमाण म्हणताल तर मी इथे 3 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलं आहे, त्याच वाटीने मी 3 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आणि यासाठी आपल्याला 2.5 वाटी इतका गूळ लागणार आहे. तर गुळाचे प्रमाण थोडंसं मी कमी केलेलं आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल, तर तुम्ही 3 वाटी
सुद्धा गूळ घेऊ शकता, पण मी इथे 2.5 वाटी घेतलेला आहे गूळ. तर आता आपलं नाचणीचं पीठ छान असं परतून घेतलेलं आहे मी इथे. तुम्हाला दाखवते छान असं लालसर व्हायला लागलेलं आहे आणि त्याचा वासही सुटायला लागलेला आहे. तर हे दोन्ही पिठं म्हणजे जे अख्खं पीठ आहे ते मला परतायला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत. व्हिडिओ दाखवताना मी तेवढा टाईम दाखवू शकत नाही. तर 10 ते 15 मिनिटात आपलं नाचणीचं छान पीठ परतून होतं. 5 मिनिट मी हे अर्ध पीठ जे आपण घेतलं होतं कढईत ते परतत होते. ते छान भाजून झालं, की मी पुन्हा एकदा कढईमध्ये राहिलेलं जे तूप होतं ते तूप ॲड केलं आणि राहिलेलं जे आपले नाचणीचं पीठ आहे अर्धं ते पीठ ॲड केलं आणि तेही छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे. तर नाचणीचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. कारण नाचणीचं पीठ भाजलं ना छान, की छान लाडूला वास येतो आणि लाडू चवीला अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर आपलं नाचणीचं पीठ भाजून झालेलं आहे. आता आपले जे आपण जिन्नस घेतले होते ड्रायफ्रुट्स तेही गार झालेले आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण ह्यात आहे ना मिक्सरच्या जारमध्ये खारीक बारीक करून घेणार आहोत. कारण खारीक कडक असते त्यामुळे ती पहिल्यांदा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता खारकीची पूड झाली की ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे काजू, बदाम आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स होते ते ड्रायफ्रुट्स मी यात ॲड केलेले आहेत आणि त्याची आपल्याला छान अशी बारीक पूड करून घ्यायची आहे. आणि तेही पूड आपण आहे ना, जी खारकीची पूड काढली होती त्याच बाउलमध्ये आपण ही पूड काढणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा खारीक बारीक करायची आहे. त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ड्रायफ्रुट्स बारीक करायचे आहेत. आता आपण जे खोबरं छान असं परतून घेतलं होतं कमी गॅसवरती न तूप टाकता, तर ते तुम्ही बघू शकता हाताने जेव्हा हे छान असं क्रिस्पी झालेलं आहे. त्यामुळे मी जेव्हा हाताने असं चोळवटते तेव्हा ते छान असं बारीक होतंय. हावरी आणि खोबरं आपल्याला मिक्सरवरती बारीक करायचं नाहीये. ते तसंच आपल्याला हाताच्या साहाय्याने बारीक करून त्या पुडीमध्ये आपण जे ड्रायफ्रुटची आणि खारकीची जी पूड आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही छान अशी पूड आपली तयार झालेली आहे. ही पूड आपण साईडला ठेवून देऊयात. ते झालं की आपल्याला बारीक करायचा आहे तो म्हणजे आपला डिंक. तर डिंक काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण डिंक घेतला होता तळलेला तो डिंक निम्मा टाकायचा आहे आणि छान असा बारीक फिरवून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा डिंक बारीक करून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याची छान अशी पेस्ट होत नाहीये तोपर्यंत आपल्याला हा डिंक बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यावरती 2-3 वेळा छान असं मिक्सरचं भांडं फिरवून हा डिंक बारीक करून घ्यायचा आहे. जास्तही बारीक करायचा नाही, थोडासा मोठा राहिला तरीही चालेल. कारण तो छान असा खुसखुशीत लागतो. तर मी इथे जो आपला डिंक होता तो छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि तो एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डिंक शेवटी बारीक करायचा आहे. आता आपण जी नाचणी भाजलेली होती त्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत. तर सांगितल्याप्रमाणे मी इथे 2.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. म्हणजे 2 वाटी आणि अर्धी वाटी इतका गूळ मी इथे ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. म्हणजे काय करायचंय आपल्याला ह्यात गूळ मिक्स करायचा आहे ह्या नाचणीच्या पिठामध्ये आणि तो छान असा मिक्स झाला की आपण आहे ना हे आपण पुन्हा एकदा मिक्सरवरती बारीक करणार आहोत. म्हणजे गूळ छान नाचणीच्या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल. तर जेव्हा तुम्ही गूळ मिक्स करून जेव्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेव्हा हे फिरवून घेताल, तेव्हा तुम्ही थोडंसं खाऊन पाहायचं आहे. जर तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गूळ ॲड करू शकता अजून. पण मी जे प्रमाण सांगितले आहे गुळाचे ते परफेक्ट प्रमाण आहे. त्याने असे मीडियम गोड असे नाचणीचे लाडू होतात. तर आहे ना इथे काही लोकं साखरही यूज करू शकतात किंवा पिठी साखरही यूज करू शकतात. पण पिठी साखरेने ना आपला लाडू वळत नाही. तूप जास्त लागतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरही ॲड करू शकता. मी इथे छान असे गूळ टाकलेला आहे आणि नाचणीचं पीठ मिक्सरवरती छान असं बारीक मिक्स करून घेत आहे. तर एक 2-3 मिनिटं आपलं छान असं भुरभुर करायचं आपला मिक्सर आणि छान असं बारीक होऊन जातं ते. आता आपण छान असं मिक्स सगळं जे आहे आपल्याकडे जे पीठ आणि गूळ होता, तो छान असा मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हालाही हे पीठ आणि गूळ पुन्हा एकदा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं छान झालं, की आता आपण काय करणार आहोत, जे आपण खारकीची आणि सगळ्या ड्रायफ्रूटची जी पूड केलेली होती, ती पूड आपण यात मिक्स करणार आहोत. त्यानंतर जो आपण डिंक केला होता बारीक, तोही आपल्याला यात मिक्स करायचा आहे.
आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छान हलक्या हाताने सगळे एकजीव करायचे आहेत. सगळीकडे ड्रायफ्रुट्सची पावडर आणि डिंकाची पावडर मिक्स झाली पाहिजे. इतकं छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला निम्मी प्रोसेस झालेली आहे. आता लाडू होण्यास एकदम थोडाच वेळ राहिलेला आहे. म्हणजे सगळं छान असं मिक्स झालं की लाडू वळायला घ्यायचे आहेत. त्याआधी तुम्ही पाहू शकता की हे लाडू वळतायत का नाही. जर लाडू वळत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं तूप वरतून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. तर मी इथे पाहिलं होतं की माझा लाडू वळतोय का नाही. लाडू वळत होता, परंतु मला थोडंसं वाटत होतं की हा नंतर तुटेल. त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. तर मी काय केलं, पुन्हा एकदा तो लाडू फोडला आणि त्यामध्ये मी अजून अर्धी वाटी इतकं तूप मी ॲड केलेलं आहे. तूप टाकले ना, ते चवीसाठी छानच लागतं आणि तूप टाकलं की लाडू वळण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा तूप टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सगळे जिन्नस मिक्स झाले की लाडू वळायला घेऊयात. तर तुम्ही ना 2 प्रकारे हे लाडू वळू शकता. तुम्हाला माहीत असेल लाडू वळायची पद्धत. एक आहे ना, दोन्ही हातांनी आपण लाडू वळू शकतो. जसं की मी आता दाखवत आहे तसा तुम्ही एका हातामध्ये लाडूचे पीठ घेऊन वळू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे अशी की एकाच हाताने तुम्ही लाडू वळू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाडूचा आकार कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने मी लाडू वळायला घेतले होते. तर ह्या 3 वाटी म्हणजे हे अर्धा किलो इतकं नाचणीचं पीठ होतं आणि पावशेर इतके ड्रायफ्रुट्स होते. तर याचे अराउंड 30 ते 40 लाडू झाले होते नाचणीचे आणि खायलाही खूप छान सुंदर लागत होते. खूप टेस्टी लाडू होतात. हे लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत आणि खायलाही खूप छान आहेत. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा. खूप सुंदर असे लाडू आहेत. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे लाडू 1 महिना तरी एकदम छान राहतात. एकदम छान टिकतात. कोणताही वास येत नाही. खूप छान चविष्ट होतात. तर एकदा तरी नक्की ट्राय करा हे लाडू आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू.